आज सरांचा वाढदिवस आहे. सरांना माझ्याकडून अगदी मनापासून सदिच्छा. 3 वर्षाभरापूर्वी मी इथं आलो होतो आणि पहिल्या दिवशी सरांनी काहीतरी लाल कलरचं काही सांगितलं होतं. लाल कलर बघत जावा आणि सांगायला ऐकणारा ऐकायला म्हणजे कोणाचं काही काउंटर क्वेश्चन नाही, काय नाही म्हणलं. आणि सगळी माणसं मग सगळी वेल मॅच्युअर्ड आहेत. आणि म्हणलं आपलं काय चुकलं आहे का काय असं वाटलं मला. कारण लाल कलर बघा ह्यात काय आहे म्हणजे कोणतरी महिलानं हे केली की मी 4 वेळा बघितला, 10 वेळा बघितला. माझ्या मनात काय ते पुस्तक बघायला लागले. मग त्यानंतर त्याविषयी काही बोललो नाही पहिल्या दिवस असल्यामुळं. नंतर एक मला समजून गेलं की लाल कलरचं गणित काय आहे. साधारण 2 वर्षानंतर मला कळलं की लाल कलर का बघायला सांगितलं होतं. तर माझं सर रिडिंग असं आहे की माणसाला आपल्या रोजच्या रोज समजा जो सकाळी उठला की त्याचं चक्र चालू होतं, विचार चक्र. मग ते कामाचं असेल, इतर व्यायामाला येण्याचं असेल, आणखीन बायको भांडणं असेल किंवा आणखीन काय असेल. तर त्या चक्रातनं कुठंतरी बाहेर पडायसाठी म्हणजे जर का तुम्ही ते बारकाईनं जर का तुम्ही जर का एका दिवसामध्ये विचार करत असशीला आणि जर का तुम्ही ते जर का फॉलो केलं लाल कलरचं तर ते लक्षात येईल की आपला तो विचार जो काय आहे, जो विचार डिस्टर्ब करतोय तो तुमच्यापासून दूर जातोय आणि तुमचं एक प्रकारचं मेडिटेशन होतं. आणि ते मला त्या 2 वर्षांत कळालं. त्यानंतर सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरांनी आता काय केलं सरांना सांगितलं आहे. पण त्याबरोबर सरांना काही दुसरी प्रॉब्लेम येतात आणि त्यांना ते ओव्हरकम करून इकडे येतात. आणि यांनी वकील मॅडम सांगितले की त्यांच्या कुटुंबांचा आभार. तर कुटुंबांचं त्यांचा आभार मानलेले पाहिजेत, कारण त्यांना कुटुंबाकडून सपोर्ट आहे. शिवाय डॉक्टरांनी पण त्यांना काय सांगितले की तुम्ही असं करू नका वगैरे. पण ते ओव्हरकम करून इकडे येतात म्हणजे. आणि त्यावेळी ते म्हणतात की माझ्याकडे तो करून घेतो आहे. खरं माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की सरांच्या मनात आंतरिक इच्छा अशी आहे की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे आणि समाजाकरता देणं आपण ह्या पद्धतीने देणं फेडलं पाहिजे. आणि त्याकरता हे सहयोग करतात आणि त्याचं समर्थन म्हणून बहुतेक ते तो करून घेतो वगैरे असं त्यांचं म्हणजे जे मोठेपण आहे की आपल्याकडं घ्यायचं नाही ते. पण त्यांची आंतरिक इच्छा आहे, तळमळ आहे, त्यांचं जे डिवोशन आहे त्यामध्ये सगळे केलं जाते. आणि सरांचा जो ग्रुप आहे, आपला जो ग्रुप आहे, मला अभिमान आहे मी या ग्रुपचा एक पार्ट आहे म्हणून. तर माझं असं रीडिंग आहे, समजा तुम्ही तटस्थपणे जागा तुम्ही इथं उभारण्यापेक्षा त्या रस्त्यावर त्या तिथं उभारला जा आणि एखादी व्यक्ती समजा चाललेली आहे आणि या ठिकाणी आपले व्यायामचे जे प्रकार आहेत ते काही ऑड वेगळे आहेत. म्हटले काही वेगळंच काहीतरी. तर जर का तुम्ही त्याला असेटमेंट केला ना की महिला आहेत, जेंट्स आहेत आणि ते मंथली वॉक वगैरे असं काही वॉक चाललेलं असतं की त्या माणसाच्या दृष्टिकोनातून जर का बघितलं तर इतर दुसरं हे जर का चित्र दुसरीकडे पूर्ण मिळणार नाही. पण जर का तुम्ही जर असेटमेंट केलं तर त्यातलं कोणीही व्यक्ती बारकी असून दे किंवा मोठी असून दे आपल्याकडे बघून म्हणजे हसत नाही किंवा आपल्याकडे बघून म्हणजे रागावत नाही, काही वेगळ्या पद्धतीनं बघत नाही. का बघत नाही? त्यांना माहीत आहे की हा पद्धतीचा व्यायाम भयंकर अवघड आहे आणि हे आपलं काम नाही आहे. व्यायाम कशाही पद्धतीने केला त्याचं त्यांच्यावर प्रेशर आहे की बाबा हे आपलं काम नाही आहे, आपलं काम नाही आहे, आपण सरळच बघायचं, इकडं बघायचं ना आपण. तर ते प्रेशर इथं डेव्हलप केलेलं आहे एक माझ्या वेगळ्या पद्धती. त्यामुळे एक वेगळा रिस्पेक्ट आहे ह्या ग्रुप बाबतीत, एक वेगळा रिस्पेक्ट आहे इथल्या लोकांच्या मध्ये. तुम्हाला ते काळजी सांगणार नाहीत पण तुम्ही तटस्थ म्हणून जर बघायला गेला असा तर तुम्हाला ड्युटीज लक्षात देईल. आणि आता तुम्ही यांचं माझं तर काय मी एका सांगत नाही आज काय ते यांचं कमी मॅडम आहेत त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक पडला आहे. यांचं यांचं ज्या होत्या इथं वजन कमी आले, यांच्या जे काय हे आहे पॉईंट ऑफ व्ह्यू त्यामध्ये बदल पडलेला आहे. त्यानंतर आपल्या चंद्रकांत मॅडम ह्या देखील यांनी हे केलं आहे. तर पुन्हा एकदा मी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सरांचा 100वा वाढदिवस सुद्धा करू.